प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रोज रात्री झोपताना उशाखाली ठेवा या वस्तू आयुष्य चमकून उठेल. मित्रांनो, प्रत्येकाचं आयुष्य हे चढ उतारांनी भरलेलं असतं. असा माणूस मिळणं अत्याधिक कठीण आहे की ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख चढ उतार हे आलेले नाहीत. साक्षात देवलोकातील देव सुद्धा अशा या समस्यांपासून चढ उतारांपासून स्वतःला वाचवू शकले नाहीत, तर मग आपण तर मनुष्य आहोत. त्यामुळे साहजिकच मनुष्य जीवनातील हे सर्वात मोठं सत्य आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये चढ उतारांचा सामना करावा लागणार आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन संकट तुमच्या समोर उभी राहणार आहेत. त्यामुळे त्या संकटांचा सामना करण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो. मात्र आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये या संकटांची तीव्रता कमी करण्याविषयी विस्तृत मार्गदर्शन आहे. तर आजच्या भागामध्ये आपण अशाच एका तोडग्यावरती बोलणार आहोत. तर मित्रांनो, बऱ्याचदा आयुष्यात अनेक संकट येत असतात, चढ उतार येत असतात. तर त्या चढ उतारांमध्ये धैर्य मिळवण्यासाठी किंबहुना त्याच्यावरती मात करण्यासाठी एक अत्यंत साधा असा तांत्रिक तोडगा आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला देखील सतत पैशाच्या समस्या येत आहेत, म्हणजे तुम्ही खूप कष्ट करता पण फळ मिळत नाही, खूप काम करून देखील पुरेसा पैसा हाती पडत नाही, पैसा आला तर तो हातात टिकत नाही, घरात सतत भांडणं होत आहेत, भावाभावांचं पटत नाही, सासू सुनांचं पटत नाही, दीर जावांचं पटत नाही, सतत भांडणं कलह झाल्यामुळं घरातील वातावरणात अशांतता निर्माण झाली आहे आणि या अशांततेमुळे घरात नकारात्मकता वाढते. त्यामुळे ती नकारात्मकता देखील घालवणं महत्वाचं असतं. त्याचबरोबर घरामध्ये अनेक जण लोक येत जात असतात. कधी कधी आपली सुसंपन्नता बघून लोकांच्या नजरा लागू शकतात, ज्यामुळं घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो. तर त्या देखील घालवण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे आणि सोपा देखील आहे. तर या उपायामध्ये करायचं काय आहे, तर आम्ही सांगितलेल्या दोन गोष्टी किंवा दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्हाला रात्री झोपताना उशाखाली ठेवून झोपायची आहे. तर ती गोष्ट आहे, पहिली गोष्ट म्हणजे इलायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवंग. झोपताना तुम्ही एक इलायची व एक लवंग ठेवली तरी उत्तम, किंवा 2 लवंग ठेवल्या तरी चालतील. तर मित्रांनो, अत्यंत साधा सोपा असा हा उपाय आहे. झोपताना तुम्हाला तुमच्या उशीखाली 2 लवंगा किंवा 1 इलायची ठेवायची आहे आणि जी काही तुमची समस्या आहे, संकट आहे, ती समस्या ती लवंग किंवा इलायची उशीखाली ठेवल्यानंतर हात जोडून तुमच्या कुलदैवतेचं स्मरण करून या संकटातून मला बाहेर काढ अशी प्रार्थना करायची आणि निवांत झोपून जायचं. सकाळी उठल्यानंतर उशीखाली जर तुम्ही 2 लवंगा ठेवल्या असतील तर त्या 2 लवंगा किंवा इलायची ठेवली असेल तर ती 1 इलायची तोंडात टाकायची. ब्रश वगैरे काही न करता उठल्या उठल्या सर्वात आधी हे काम करायचं. ती गोष्ट तोंडात टाकायची आणि पुन्हा एकदा कुलदैवतेकडे या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करायची. हा उपाय जर तुम्ही सलग 2 आठवडे केला तर निश्चित रूपाने तुम्हाला परिणाम दिसतील आणि जर सातत्याने उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतील. त्याचं धैर्य तुम्हाला मिळेल हे नक्की. अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा.